हरि ओम। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम। श्री भगवान वाच, तू आ शरीरपरानो व्हावे, कामना जात सांडावे, मग अवसरोचित भोगावे भोग सकळ। कर्मयोगाचा जो भाग आहे ज्ञानेश्वरी नित्यपाठामधला, त्यात कर्तेपणाचा भाव ठेवू नको आणि उपभोगात्मक प्रवृत्ती ठेवू नको, हे खरं तर सांगायचं आहे। आणि या सगळ्याचा उद्देश हा आहे की मन मोकळं व्हावं कर्माच्या बंधनामधून। कर्माचं बंधन याचा अर्थ कर्म प्रत्यक्षात काही बंधनात टाकतं अशातला भाग नसून, कर्मामागचा आमचा जो आग्रह आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे तो दोन्ही प्रकारचा, कर्म करण्यासाठीचा आणि दुसरं म्हणजे उपभोग प्राप्त करण्याचा, तो आग्रह आम्हाला बंधनात टाकतो। आणि एरवी ते जाणवत पण नाही। म्हणजे अदरवाईज जर का माणसाला काहीतरी उंच उद्देश नसेल तर असं आपण बंधनात आहोत वगैरे असं काही वाटत नाही, काही कारणच नाही। जेव्हा मन मोकळं करून वृत्ती ठेवायचं आहे ध्यानामध्ये आणि इतर वेळेला पण ते भगवत स्वरूप करून ठेवायचं आहे असं ज्या वेळेला ठरतं त्यावेळेला मग लक्षात येतं की असं ठेवता येत नाही आहे। त्याचं कारण काय आहे तर या सगळ्या गोष्टी आमच्या आड येतात। आणि म्हणून कर्मयोग हा प्राधान्याने ज्ञानेश्वरी नित्यपाठामध्ये सांगितलेला आहे। त्याच्यामध्ये एक भाग आहे, मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की आणि हे कर्म मी करता का आचरेन या अर्था ऐसा अभिमान झणे चित्त रिगोदेसी, की हे कर्म आणि मी करता अशा प्रकारचा जो अभिमान आहे कर्तेपणाचा तो टाक। आणि दुसरा म्हणजे या ओवीमध्ये पुढे भोगता म्हणजे जे काही केलेलं आहे त्याचा उपभोग घेणारा पण मीच आहे, ते मला मिळालंच पाहिजे अशा प्रकारे आग्रह धरू नकोस। हा भोक्ता भाव या ओवीमध्ये जास्ती करून आलेला आहे की तो शरीरपरान व्हावे। एक बेसिक स्ट्रक्चर माइंडचं कसं ठेवायला पाहिजे साधकाने हे सांगायचं आहे की शरीरपर होऊन राहू नकोस। शरीरपर होऊन राहू नको याचा अर्थ शरीरावरची जी आसक्ती आहे ती, शरीर असं जिथे जिथे येतं त्याचा अर्थ व्यक्तिमत्व असं झालं पाहिजे। शरीरावर आसक्ती ठेवू नकोस म्हणजे व्यक्तिमत्वावर आसक्ती ठेवू नकोस। तुला जे जे काय वाटतंय तो शरीरपुराण व्हावे, कामना जात सांडावे, सगळ्या कामना सोडून दे, कामना जात सगळ्या कामना सोडून दे, मग काय तर कर, मग अवसरोचित भोगावे भोग सकळ। आणि मग ज्या ज्याप्रमाणे भोग येतील ते तू भोग, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे। या ओवीवर विवरण करताना मागे स्वामी असं म्हणाले होते की ही ओवी वाचल्यावर असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराज आपल्याबरोबर चिटिंग करतात। म्हणजे आसक्ती सोडून दे, नंतर कामना सोडून दे आणि मग भोग भोग, मग काय मजा आली। मग त्या भोगण्याला पण काही मजाच नाहीये। आम्हाला काहीतरी आता मिळणार आहे असं म्हटल्यानंतर माणूस काम करायला लागतो, पण तसं सगळं सोडून दे असं म्हटल्यानंतर त्यांना असं म्हणायचं की सतत त्या विचारामध्ये राहू नकोस की आता काहीतरी करायचंय आणि त्याच्यामधून अचीव केल्यानंतर मी त्याच्यानंतर उपभोग घेणार आहे, अशा प्रकारच्या भूमिकेत राहू नको। कारण कर्मयोगाच्या धारणा सांगितल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला एक फायनल डेस्टिनेशन लागेल मनाला की ते सतत कुठे राहील। पण ही जी ओवी आहे ती तिसऱ्या अध्यायामधल्या मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्म चेतसा। मयी म्हणजे माझ्या ठिकाणी भगवान बोलतात, सर्व कर्म त्यांचा त्याग, संन्यास कर म्हणजे अर्पण कर। कारण कर्माचं फळ सोड आणि कर्त्याचा भाग सोड हे सगळं टेक्निकली सगळं किती करेक्ट असलं तरी दरवेळेला ते धारणा आठवणं आणि त्याच्यानंतर मग त्या प्रत्यक्षात येणं हे शक्य नाही आहे, कठीण आहे। म्हणजे शास्त्र जरी असलं तरी सुद्धा, म्हणून एक भक्तीचा भाव त्याला जोडलेला असला की कोणाच्या ठिकाणी ते अर्पण कर, माझ्या ठिकाणी अर्पण कर, मग ते सोपं आहे भावनेने अर्पण करणं। दरवेळेला ईश्वराचं स्मरण झालं की केलेलं कर्म अर्पण झालं, कर्म करताना आणि करून झाल्यानंतर त्याच्यानंतर। म्हणून क्रेडिट आमच्या मनामध्ये आम्ही चांगल्या ज्या गोष्टी करतो त्याचं आपसुकच येत असतं, कोणी सांगायची आवश्यकता नसते।
आणि ते आता टाकायचं हे माझ्या मनात येता कामा नये हे वगैरे अशा धारणा घोळून काही ते जात नाही. ते कोणाच्या ठिकाणी तरी अर्पण केलं भावनेने, किती सोपी गोष्ट. मग ज्या ज्या देवतेच्या ठिकाणी किंवा सद्गुरूंच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी आमचा भाव आहे, त्या कोणाच्याही ठाई अर्पण कर, ते ईश्वराच अर्पण होत असतं. ते केल्यानंतर मग म्हणून त्याला एक भावनेचा भाग कर्मयोगाला, की त्या कर्माचं फळ आणि कर्तृत्व ईश्वराच्या ठाई अर्पण करून टाकल्यानंतर आता मन राहील कुठे? अध्यात्मचेतसा, स्ववर राहून ठेवायचं. म्हणून डेस्टिनेशन एक कायमचं ठरलेलं आहे की इथे सेल्फवर यायचं आहे. पण ते सेल्फवर येत असताना ज्या ज्या गोष्टींमुळे आमचं मन पुन्हा पुन्हा व्यवहारात शिरत असतं, त्या व्यवहारात शिरत असताना एक भक्तीचा भाग त्याला राखलेला आहे की त्याच्यामधून ते ईश्वराच्या ठाई कर्म अर्पण केली. आता मी मोकळा झालो, मग मी काय करेन मोकळा होऊन? सेल्फवर आहे. म्हणून सेल्फवर राहणं हा बुद्धीचा टास्क आहे आणि अशा प्रकारे अर्पण करणं हा भावनिक भाग आहे. कारण कर्म करत असताना बुद्धी आणि मन हे दोन्ही गुंतलेले आहेत. समजा एखादी व्यक्ती अभ्यास करते आहे, तर अभ्यास करत असताना तो ते समजून घेईल, सगळं पाठ करेल, नोट्स काढेल, त्यावेळेला काही प्रॉब्लेम नाही, कारण बुद्धी एंगेज आहे, मन एंगेज आहे. ते संपल्यानंतर आता रिझल्ट लागला किंवा रिझल्ट लागायच्या मधली फेज चाललेली आहे, परीक्षा देऊन झाल्यानंतर, त्यावेळेला ते टेन्शन घ्या, आपण काय काय लिहिलंय आणि काय काय हरवलंय हे आठवा. या सगळ्यामध्ये काय आहे तर मन एम्प्टी आहे, मग ते सतत त्याच विचारामध्ये राहील. त्यावेळेला ते माझ्या ठाई अर्पण करून ठेव की जे काय मी करायचं ते करून झालेलं आहे, आता तुझं तू. तसं केल्यानंतर त्या कर्माचा भार अंतःकरणावर कुठल्याही प्रकारे येत नाही. आणि संतांची चरित्रामध्ये बघताना असं लक्षात येतं की ते सतत अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये अंतःकरणाला ठेवत आलेले आहेत. म्हणजे त्यांचं ते अपसुक आहे, पण आपल्याला शिकण्यासारखं म्हणून ते मात्र जरूर आहे. गुरुदेव रानड्यांना एकाने जे पत्र आलं होतं की निंबाळला पुढचा जो त्यांचा जो सप्ताह करत नेमाचा, तो सप्ताह कधी करणार आहात? तर ज्यांनी त्याला उत्तर लिहिलं त्याच्यावर त्यांनी अमुक अमुक तारखेला करणार आहोत असं उत्तर दिलं. आणि ते पत्र पाठवायच्या आधी गुरुदेवांकडे तपासायला दिलं की असं उत्तर देऊ ना. तर गुरुदेवांनी ते करणार आहोत खोडून होणार आहे असं लिहिलं. आम्ही करणार आहोत असं नाही, होणार आहे ईश्वराच्या कृपेने, आम्ही आहोत. आमच्या मार्फत होणार असलं तरी कुठल्याही प्रकारचा कर्माचा भाग नाही. अशा प्रकारे अंतःकरण भावनिक रीतीने ईश्वराच्या चरणी जोडून ठेवणं. आणि दुसरं म्हणजे आत्मतत्वाचा वेध घेणं, अध्यात्मचेतसा. निराशीर निर्मम भूत्वा युद्धस्व विगत ज्वरः. विगत ज्वरः, ज्वर म्हणजे एक प्रकारचा मेनिया म्हणतो ना आपण त्याला, की खूप अंगात मध्ये आता हे मी करेनच अशा प्रकारचा. आता तो अर्जुन तरी युद्धाच्या कर्माला लागलेला आहे, त्यामुळे आता ह्यांना मी बरोबर धोपटून काढेन अशा प्रकारचा भाग अंतःकरणात फार न ठेवता जे योग्य कर्म आहे ते मात्र नीट कर. त्याला त्यांनी विगत ज्वरः असं म्हटलेलं आहे. ताप ज्वर अंतःकरणामध्ये ठेवू नको. त्याच्यावर भाष्य हे चाललेलं आहे. आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तरी उचिते कर्मे आघवी तुवा आचरोनी मजा रप्पावी परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. न्यासावी, न्यास कर. न्यास कर म्हणजे शिलान्यास नीट प्रकारे तिथे ठेवतात. त्याप्रमाणे चित्तवृत्ती कुठे असली पाहिजे? सेल्फ, आत्मरूप. भावनिक रीतीने ईश्वरावर ठेवणं दरवेळेला आम्हाला पॉसिबल होईल असं नाही. म्हणजे हे सगळे अभंग वगैरे, जिथे जातो तेथे तू माझा सांगाती चालवीस याती धरून या, क्वचित तो आम्हाला भारी वाटतं ते ऐकल्यानंतर कसं असेल. पण ते भावनिक भाग आम्हाला दरवेळेला ठेवता येणं शक्य नाही. जिथे जातो तिथे तू माझा सांगाती कशा स्वरूपात? आत्मस्वरूपात. मी आहे हे कायमच आहे माझ्याबरोबर. भावनेने मी ईश्वराची धारणा दरवेळेला धरू शकेन असं नाही. माझ्या अंतःकरणात सकाळी उठल्यापासून संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत मूड आमचे एवढे स्विंग होत असतात की त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर कित्येक वेळेला माणूस असा नर्वसच उठतो. म्हणजे मध्यंतरी एक मला टॉपिक सुचला होता की सोमवार सकाळ याच्यावर काहीतरी लिहावं ऑफिस गोईंग लोकांसाठी. सोमवार सकाळ कसं चाललंय असं विचारल्यानंतर सोमवार सकाळी काय चाललंय सांगते, मग ते आत्मस्वरूप आहे मी वगैरे आठवत पण नाही. आठवडा आहे असं आठवतं. तसं अंतःकरण रिलॅक्स ठेवणं, आणि ते रिलॅक्स कधी राहतं? सेल्फ बरोबर असेल तर राहतं. आणि आत्मस्वरूपाने ईश्वरच आमच्या बरोबर आहे, तोच आहे आतमध्ये. अशा प्रकारचा भाव हा जास्ती सहज आहे.
मग चिडलेला असला तरी मी आहेच. मग देवाला ह्या अशा भूमिकेत देवापाशी कसं जाऊ? अरे देवापाशी जायचे कारण नाही, आत्मस्वरूपाने तोच आहे. वृत्ती ज्या आहेत अंतःकरणाच्या त्याचा आणि त्या आत्मस्वरूपाचा काहीच संबंध नाही. याला विवेक असं म्हणतात. कुठल्या तरी भागामध्ये मनामध्ये कुठल्या वृत्ती उमटतील, संपर्कात येणाऱ्या लोकांबद्दल आमच्या मनात काय काय येईल हे आमच्या तितकं कंट्रोलमध्ये नाही, ते बिघडू शकतं. पण तसं जरी झालं तरी त्याला पुन्हा आत्मस्वरूपावर आणून ठेवायचं. ते ठीक आहे, मनामध्ये ते उठलं असेल ते असेल, मी सेल्फवर राहीन. कारण मनाला कंट्रोल करत बसणं दरवेळेला आणि असं माझ्या मनात का आलं, सात्विक वृत्तीच का उठायला पाहिजे होत्या वगैरे, आमच्या एकूण धारणा हळूहळू जशा पक्क्या होत जातील तसं ते सात्विक होत जाईल. म्हणून सात्विक होत राहण्याचा प्रयत्न न करता आत्मस्वरूपी राहण्याचा प्रयत्न करणं, आपोआपच ते आत्मस्वरूपी राहण्याच्या प्रयत्नातून अंतःकरणाची घडण ही सात्विक होत जाईल. म्हणून चित्तवृत्ती जी आहे ती आत्मरूपी न्यासावी, म्हणजे नीटपणाने ठेवावी. याचा अर्थ केवळ ध्यानाच्या वेळेला ठेवावी असं नसून बुद्धीचं ओरिएंटेशन दिवसभरामध्ये सतत सेल्फवर आणून ठेवावं असं त्यांना सांगायचं आहे. आणि मग तुवा शरीरपरानो व्हावे, अशा प्रकारे सारखं शरीर आणि त्याचं महत्त्व, शरीराचं महत्त्व म्हणजे काय तर व्यक्तिमत्वाचं महत्त्व. व्यक्तिमत्व हे जनरली अंतःकरण ज्या ज्या गोष्टी अशा काहीतरी विलक्षण होत असतात, जे वेगळ्या होत असतात, त्या नोट करत असतं आणि त्याच्यामध्ये आपलं महत्त्व आहे की नाही हे तपासत बघत असतं. म्हणजे कोणाच्या लग्नाला वगैरे गेलो तर मग सगळ्यांनी आम्हाला विचारलं, छान झालं तर काही वाटत नाही. कोणी बोलायला आलं नाही तेवढं मात्र नक्की रजिस्टर होतं. कारण का? आमचं महत्त्व मी आहे अशा प्रकारे अहंकार अंतःकरणात घुटमळत राहतो. आणि मग म्हणून व्यक्तिमत्वाचा जो आविर्भाव आहे अशा प्रकारे महत्त्व वाढवणं आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे काही ना काही गोष्टी अनुभवणं आणि त्याच्यातली मजा परत 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 आठवत राहणं आणि पुन्हा ती कशी मिळेल अशा भूमिकेत राहणं, त्याला उपभोग प्रवृत्ती असं म्हणतात. म्हणून महत्त्व वाढवणं आणि उपभोग वाढवणं ह्याच्याकडे अंतःकरणाची टेंडन्सी असते. आणि त्या गोष्टी आम्ही काही कम्प्लिटली बंद करून काही अध्यात्म करू शकत नाही. आता सगळे उपभोग टाकून देईन आणि जंगलामध्ये जाऊन राहीन अशी आमची प्रवृत्तीच नाही आहे. त्याने कासावीस हो आपण. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की आधीच संसाराचे ओझे कपाळी आहे सहजे, म्हणजे आधीच संसाराचं ओझं आहे आणि मग ते ओझं आता नाही झेपत आहे म्हणून काय केलं तर त्याच्यावर एक संन्यासाचं ओझं पण डोक्यावर घेतलं. तसं झेपत नसेल तर संसार काय आणि संसार सोडणं काय, ही दोन्ही पण ओझ्याचीच गोष्ट आहेत. त्या सगळ्या गोष्टी सोडून देऊन आत्मस्वरूपावर जे करतो आहोत त्याच्यामध्ये राहा. सिंपल जर का राहिलो तर मग ते शरीरपर जी अंतःकरणाची वृत्ती आहे ती हळूहळू आत्मबुद्धी, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. हळूहळू जमेल. ते काही लगेच एका दिवसात साधणारी गोष्ट नाही. पण जसजसं आम्ही ते करू तसतसं त्यातले बारकावे समजतील की काय काय केलं असतं आम्ही हळूहळू सेल्फवर राहू शकतो. म्हणून एक फायनल डेस्टिनेशन बुद्धीला देणं की मला इथे राहायचं आहे आणि या ओवीमध्ये एकूण मनाचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे जनरली हे सांगायचं आहे की तू जनरली शरीरपर होऊन राहू नको. कधी कधी मनामध्ये गोष्टी येतील, काही गोष्ट तीव्रतेने उपभोगाव्याशा वाटतील, वाटू देत. त्या न्याय्य आहेत की नाही बघ, उचित आहे की नाही बघ. त्या ओरबाडण्याच्या भूमिकेत तू राहू नको. कोणाचं तरी मी काढून घेईन आणि मी मिळवेनच अशा प्रकारच्या भूमिकेत राहू नको. उचित आहे आणि अवसरोचित भोगावे असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की समोर आता माधवनाथ स्वामी असं म्हणत असत की समोर ताट वाढल्यानंतर खूप छान आवडते पदार्थ आहेत आणि हे काय माझ्या वाटेला आता भोग आले असं कोणी म्हणत नाही, खातो. तशाप्रमाणे सुख पण वाटेला आले देवाने दिलेली आहेत, दुःख पण जर का आली देवाने दिलेली आहेत. मला ते सोसत नाही आहे असं पण त्यालाच सांगणं की हे देतोय साहेब, ठीक आहे मी आता, पण मला नको आहे. अशा प्रकारे सुख आणि दुःख ही दोन्हीही गोष्टी त्याच्यामध्ये जर का आम्ही ईश्वराला मिसळून घेतलं, भागीदार केलं आमच्या अंतःकरणाने, तर जे काही येईल ते त्याचा प्रसाद म्हणून येईल. त्याने माणूस अत्यधिक त्या सुखाच्या मागे जाणार नाही आणि दुःखाने अतिशय मागे पण पडून जाणार नाही. म्हणून सतत अंतःकरणामध्ये ईश्वर भाव राखणं कुठल्या ना कुठल्या प्रकारे ज्या ज्या गोष्टींनी आमची शक्य आहे त्याने हे कामना जात सांडावे वगैरे थोडं सोपं होऊन जातं. आमच्या ताकदीने आम्ही कामना जात सांडावे वगैरे कठीण गोष्ट आहे. कारण ज्या ज्या काही आम्ही कल्पना करतो आहोत त्याच्यामधून आमचा अहंकार नकळत वाढवून घेतो. साधनेमध्ये पण त्यागे भोग माझ्या येतील अंतरा
मग मी दातारा काय करू, असं तुकाराम महाराजांनी म्हटलं की सगळ्याचा त्याग करतो अशा प्रकारे मी त्याग केला आणि मग तो त्यागे भोग माझ्या येतील नंतर, त्या अशा प्रकारचा त्यागी आहे मी, असा एक भोग मी अंतःकरणात निर्माण करेन आणि मग वेगवेगळ्या प्रकारचाच अहंकार निर्माण होईल, मग मी दातारा काय करू, असं त्यांनी म्हटलंय. म्हणून अंतःकरणाची भूमिका ही सतत गुरुदेवांचं ते वाक्य आहे की भक्ती हा असा मार्ग आहे की एरवी ज्ञानाचे मार्ग हे तिथे गेल्यानंतर देव भेटेल असं न धरता भक्त जो असतो तो सुरुवातीपासून देवाचा हात घेऊनच चालतो. म्हणून तिथे गेल्यानंतर देव भेटेल असं नसून सुरुवातीपासूनच देव बरोबर आहे, तोच साधनेमध्ये चालवतो आहे, नवीन मार्ग शिकवतो आहे आणि शेवटी त्याच्यापर्यंतच जायचं आहे. म्हणून मनासज्जना भक्तिपंथीची जावे तर का जावे, तर सुरुवातीपासूनच देव सांभाळतो, अनेक गोष्टी ज्या आमच्या कल्पनेत नाहीत अशा धारणा आतमध्ये विकसित करून देतो आणि त्या होत आहेत याचा अहंकार पण होत असेल तर तो तिथे फटका पण देतो की असं नाही होतं का. एका साधकाला अशा प्रकारे खूप साधना करता करता थोडीशी आतमध्ये सवय लागली होती की नाम घ्यायचं, म्हणून आपोआप ते नाम येत राहतं. आणि स्वामीजींकडे एकदा की अतिशय संकटाची वेळ होती आणि त्याच्यामध्ये शरीर अतिशय विकल होतं, त्यावेळेला पण नाम चालू आहे असं त्याच्या लक्षात आलं. त्याला मोठं कौतुक वाटलं की नाम चालू आहे आणि जवळ जी व्यक्ती होती त्यांनी ते शेअर केलं की अशा प्रकारे नाम चालू आहे. आणि स्वामीजींनी नंतर त्यांना तो प्रसंग त्यावेळेला काही तिथे नव्हते, पण नंतर त्याच्याकडे बघून असं ते म्हटले होते की नाम चालू आहे अशा विपरीत परिस्थितीमध्ये पण, असं म्हटलं तर माणसाला एकदम ग्रेट वाटतं की आम्हाला जमलं, कृपा आहे असं समजा, तुझं कर्तृत्व त्यात काहीच नाही, कृपेने चाललेलं आहे. अशा प्रकारे नाम अंतःकरणामधून आपसूक रीतीने. म्हणून भोग कुठल्या प्रकारचे आहेत, स्वामी कायम जोग महाराजांचं उदाहरण देत असतात की कशा प्रकारे संत पण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये राहत असतात, जे जे उपजित उपभोग आहेत ते घेत असतात, पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लिप्तता अंतःकरणाने नाही. म्हणजे एक तो साधक जोग महाराजांच्या जेवणाच्या वेळेला तिथे गेला आणि संत काय खात असतील याचं माणसाला मोठं कौतुक असतं की संत कसे राहत असतील, आणि मग ते पुरणपोळी आणि तुपाचा वाडगा घेऊन ते त्यात बुडवून खाणं, असं ते जोग महाराजांची पर्सनॅलिटी पहिलवानच होते. त्यामुळे असं सगळं आहार बघून संत असून तुम्ही एवढे पुरणपोळीचा आस्वाद कसा काय घेताय, तर त्याच्यावर ते म्हटले संत काय, तुम्ही सामान्य लोक पुरणपोळी खातात आणि संत काय कडबा थोडीच खातात ते पण तेच खातात, पण त्याच्यानंतर उपभोग आता किती छान होती हा जो भाव सामान्य माणसाच्या मनात रेंगाळतो तो त्यांच्या मनात फारसा रेंगाळतो. परवा मंदार दादांनी जे स्वामींचं उदाहरण सांगितलं होतं की वडापाव पण ते कसे खात असत 2 मिरच्या घालून त्याच्यामध्ये, पण आपण तो त्याच्यानंतर मंदाराजी म्हणाला की एवढी वर्ष त्यांनी तो वडापाव कसा खाल्ला हे आमच्या मनात रेंगाळलं, त्यांनी ते निर्लिप्त असत पुढे ज्या क्षणाला जे उपभोगलं त्यावेळेला उचित उपभोगलं, त्याच्यामध्येही नीट शृंगार नियम. जयदत्तचं परवा एक आठवण सांगितली होती, त्याने अजून एक आठवण सांगितली होती, ती खूप विशेष होती. म्हणजे त्या रात्री तो घाबरला होता वगैरे सगळं ठीक होतं, पण सकाळी जे साधक स्वामींना नाश्ता घेऊन आले तर त्यांनी उपीट आणलं होतं आणि मग स्वामींना ती नाश्त्याची वेळ झाली, मग त्यांनी ते समोर डेस्क ठेवलं, त्याच्यावर ते डबा त्यांनी उघडून दिला, स्वामींना चमचा दिला. त्याला वाटलं स्वामी खातील आता काय करायची आवश्यकता नाही, तर ते म्हटले हे काय असा खायचं की काय, ताटली आण. तर त्याच्यामध्ये तो डबा रिकामा करून ताटलीमध्ये नीट घेतला, पाणी आण, हे केलं, आहुती घातल्या आणि मग खाल्लं नाश्ता, पण हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे उपभोग आहेच, पण तो घेत असताना कायम ईश्वराचं स्मरणपूर्वक करणं. म्हणून आमच्या मनात एक भक्तिभाव आहे, आमचं अध्यात्म चाललंच आहे, आम्ही रोज पाऊण तास ध्यान करतो, वेळ होईल तेव्हा नमस्कार करतो, संतांच्या पायी जातो, ह्या सगळ्या जेनरिक गोष्टी आहेत. अंतःकरण ज्या ज्या वेळेला उपभोगाची आवड निर्माण होते त्यावेळेला ईश्वरापाशी ते आधी अर्पण केलं पाहिजे या भूमिकेत येत नाही. त्यामुळे आम्ही गोष्टी करतो कशा ह्याला खूप महत्त्व आहे. केवळ अंतःकरणात भाव आहे याने अंतःकरण फारसं त्याला मशागत जी म्हणतात भूमीची ती होत नाही. म्हणून भूमी सुपीक आहे का, आहे एक प्रकारे, कारण ते भाव ग्रहण करत आहे. पण ज्यावेळेला ते अप्लाय करायची वेळ येते त्यावेळेला अंतःकरणाची उपभोग प्रवृत्ती ही देव बाजूलाच पडतो. आमचा आधी खाल्लं पाहिजे छान असं वाटतं. याचं कारण तेवढी अजून तयारी झालेली नाही, ती दरवेळेला करणं. मध्यंतरी मी ते
स्वामी प्रेमानंद महाराजांचे जे व्हिडिओज, खूप सुंदर काही वेळेला प्रबोधन त्यांनी स्वतःच्या आयुष्यातला एक घटना सांगितली होती की अशा प्रकारे परिक्रमा करत असताना एरवी खरं तर सर्व संघ परित्याग केलेली व्यक्ती, पण कधी नव्हे तर ते म्हणाले की फिरत असताना तिथे एका स्टॉलवर, ते UP साईडला बाहेर असेच स्टोववर जिलेब्या तळतात ना, तसं ते तळत होते आणि ते बघितल्यावर माझ्या मनात आलं की असं खायला पाहिजे आत्ता. आणि आता वृत्ती तर मनात उठली, ती नाकारण्यात काय पॉईंट नाही आहे आणि पैसे तर खिशात काहीही नाही. तर म्हटलं ठीक आहे, देवाची इच्छा, मनात आलं. तर तेवढ्यात एक व्यक्ती तिथे आली आणि ती म्हटली की महाराज माझ्याकडे ₹50 आहेत, तुम्हाला द्यावे असे वाटत होते तर हे घेऊन. तर त्याच्यावर म्हटल्यानंतर त्यांनी माझ्या मनात आलं की हे जिलबीसाठी आलेले आहेत, आपल्यासाठी आलेले नाहीत. मग आता ते घेणं शक्य होतं, खाणं शक्य होतं, वृत्ती पण उठली, देवाने अरेंजमेंट पण करून दिली. आता म्हणाले तर का हे असंच खाल्लं तर हे आपल्याला आतून हानिकारक आहे, म्हणून विकत घेतल्यानंतर तिथेच नदीच्या किनारी छोटंसं राधेचे ते उपासक होते, राधेची पूजा केली प्रतिमेची, तिला भोग अर्पण केला त्या जिलेबीचा, जवळपास आलेल्या सगळ्या व्यक्तींना वाटल्या आणि त्याच्यानंतर एक तुकडा उरला, हा आपल्यासाठी. म्हणून उपभोग प्रवृत्ती मनात उमटली तर याच्यामध्ये वावगं वाटायचं कारण नाही. इंद्रियस्य इंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थित. इंद्रिय आणि त्याचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आवड नावडी या सगळ्या गोष्टी असणारच आहेत, त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाहीये. पण त्या प्रत्यक्षात येत असताना आमच्या अंतःकरणात ईश्वर भाव आम्ही प्रयत्नपूर्वकच आणायला लागतो आणि त्याच्यासाठी म्हणून एक छोटंसं काही रिच्युअल जरी वाटलं तरी ते महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये आमचं अंतःकरण संयम शिकत असतं. नाहीतर सगळीकडे ईश्वर आहेच असं म्हटल्यानंतर काहीही संयम वियम मनात येत नाही. ते संयम त्याला दाखवणं की प्रत्यक्ष उपभोग घेण्यापूर्वी अशा प्रकारे स्वतःला कंट्रोल करणं आणि जे काही आहे ते प्रसाद या भूमिकेतूनच खाणं. आणि प्रसाद या भूमिकेतून खायचं ठरवल्यानंतर फार खाता येत नाही. मग तो प्रसाद उरत नाही त्याच्या मागचा. अशा प्रकारे मर्यादित अवसरोचित भोगावे याचा अर्थ अवसर ज्या वेळेला प्राप्त होईल, दिवसभरामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्हाला अनुकूल किंवा प्रतिकूल घडतील त्या घडत असताना त्या भोगाव्यात, पण ईश्वराचा प्रसाद म्हणून भोगावा. अशा रीतीने अंतःकरणाची ठेवण ही ईश्वराभिमुख करून ठेवणं, कर्तृत्वाचा भाव पण त्याला अर्पण करणं, अंबुराम महाराजांची तो गोष्ट आहे की कशा प्रकारे संत त्या त्या घटनांमधून निर्लिप्तपणे पुढे सरकतात. की त्यांना एका वेळेला एका कोर्टाच्या केसमध्ये साक्षीदार म्हणून त्यांना हे आलं होतं, समन आलं होतं आणि मग त्या कोर्टात तिथे गेल्यानंतर ते जज आणि ते सगळे ऑपोजिशनचे वकील होते, तर सगळ्यांना माहिती होतं ही व्यक्ती कोण आहे, की एका आध्यात्मिक संप्रदायाचे उत्तराधिकारी आहे, ते सगळं माहिती होतं, श्रेष्ठ सत्पुरुष आहेत. पण त्यांनी त्यांचा काहीही मान न ठेवता त्यांना बराच वेळ ताटकळत ठेवलं आणि त्याच्यानंतर ते आपल्या बाजूने हवी तशी साक्ष देणार नाहीत हे त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांना आता तुम्ही जा म्हणून सांगितलं. म्हणजे अतिशय ती मानहानीकारक असं ते वाक्य होतं. तर बरोबरच्या सगळ्या साधकांना ती गोष्ट लागून राहिली. तर गुरुदेव म्हणजे अंबुराम महाराज तिथून निघाल्यानंतर साधकांना म्हणते चला चला चला, नेमाची वेळ टळून जाते. ते भानगड काय झाली माझ्याबरोबर वगैरे काही नाही, ध्यानाची वेळ जाते. म्हणजे अंतःकरण सतत ईश्वर स्वरूपाने, आत्मस्वरूपाने अशा रीतीने सतत युक्त करून ठेवलेलं आहे. मग बाहेर की कुठल्या गोष्टी किती महत्त्वाच्या आणि किती हानिकारक घडतायत नाही घडतायत ह्याच्यामधून अंतःकरण हेलकावे खात नाही. अशा रीतीने एका प्रोटेक्टेड पातळीवर अंतःकरणाला आणण्यासाठी आम्ही आचरणाच्या अंगाने ज्या वेळेला ते करू त्यावेळेला तो कर्मयोग किंवा या धारणा प्रत्यक्षात ते येत आहेत की नाही हे ठरतं. केवळ कळणं आणि त्याच्यानंतर ध्यान करणं या गोष्टी महत्त्वाच्या जरी असल्या तरी प्रकृती ट्रान्सफॉर्म व्हायची असेल तर ज्या ज्या वेळेला अंतःकरण हे व्यवहारामध्ये घसरतं त्या वेळेला त्याला कंट्रोल करण्याची आवश्यकता आहे. एकदा ते घसरून गेल्यानंतर मग त्याला ट्रॉमा झाला की त्याच्यानंतर मग असं पुढच्या वेळेला व्हायला नाही पाहिजे हे म्हणणं हे ठीकच आहे, म्हणजे की पुढच्या वेळेला सांभाळू, या वेळेला होऊन गेलं आमचं. पण घसरण्यापूर्वी हात धरणं की आता पडणार नाही. अशा प्रकारे याच्यासाठी म्हणून एक जागरूकतेची आवश्यकता आहे आणि कर्मयोग जो आहे तो अशा प्रकारची जागरूकता अंतःकरणाला सांभाळणारी ही शिकवतो आहे. म्हणून ओव्हरऑल धाटणी अंतःकरणाची देहाची आसक्तीपर ठेवू नकोस आणि सगळ्या कामना अंतःकरणात उठत असल्या तरी त्याच्याशीच संबंधित होऊन सतत राहू नकोस आणि अशा प्रकारे अंतःकरण आत्मरूपावर ठेवून राहा.
हा मुख्य भाग जो आहे. म्हणजे कर्मयोगामध्ये हा भाग क्वचितच आलेला आहे की कर्मयोग कर, म्हणजे कर्म कर उत्कृष्ट, त्याच्यानंतर फळ टाक, कर्ताभाव ठेवू नको, पण मग राहा कुठे, एक गंतव्य ठिकाण राहा आत्मस्वरूप. हा जो भाग आहे त्याने ते कर्म उत्कृष्ट केलं आणि अंतःकरण निर्लेप राहिलं, आणि त्या निर्लेप अंतःकरणाने आत्मस्वरूपावर वेध घेण्याची प्रवृत्ती वाढली. त्याला रामकृष्ण असं म्हणत असत की फणस कापायचं असेल तर आधी हाताला तेल लावा आणि मगच कापा, नाही तर हाताला चीक लागेल, हात चिकट होतील. म्हणून कर्मयोगाच्या साहाय्याने आत्मस्वरूपावर लक्ष केंद्रित करून राहणं म्हणजे हाताला तेल लावणं आहे. की आधीच आत्मस्वरूपावर लक्ष आहे, आता जे काय होईल ते चिकटणार नाही आतमध्ये. अशा प्रकारे अंतःकरण सक्षम करून घेणं हे या कर्मयोगामधून साधायचं. ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या वेळेला बघूया. हरिओम.